पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासण्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे। भाजप पाठोपाठ नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी या घटनेची निंदा केली आहे। तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। तर या घटनेची जिल्हा परिषद अथवा काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। काही अज्ञान लोकांनी मोदीजींचा जे एक बॅनर इथे लागलेलं होतं जिल्हा परिषदच्या प्रिमायसेसमध्ये, त्या मोदीजींच्या बॅनरला, त्यांच्या फोटोला कोणी काळं फासले असं आम्हाला रात्री संध्याकाळी कळलं आणि आम्ही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला फोन करून सांगितलं की कोणी हे काळं फासलं याची तुम्ही चौकशी करून उचित ते कारवाई करण्यात यावी असे निर्देश आम्ही जिल्हा परिषदच्या वतीने प्रशासनाला दिलेले आहे। मोदीजी हे कुठल्या पक्षाचे पंतप्रधान नाही, तर ते एक संविधानिक पदावर पंतप्रधान म्हणून बसलेले आहे। या देशाचे पंतप्रधान आहे। आम्ही महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद नागपूरमध्ये सत्ता आहे आणि आमचे नेते राहुलजी गांधी आणि ज्यांच्या मार्गदर्शनात ही जिल्हा परिषद चालत आहे, आमचे नेते सुनील केदार साहेब, आमची एक विचारधारा आहे। आम्ही विचारधारावर चालणारे लोक आहोत। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत। जिथे विरोध करायचा तिथे आम्ही नक्कीच विरोध करतो, पण अशा कुठल्याही घटनाला आम्ही कुठेही समर्थन करत नाही आणि याचकरिता आम्ही उचित ती कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिलेले आहे।